त्यांना काही काही कंपन्यांचा सुरुवातीचं 10 वर्ष जीएसटी 0 आहे. टॅक्स अजिबात आपण घेत नाही. म्हणजे जो घेतो तो परत त्यांना रिफंड करतो. ह्या चाकण MIDC असेल, रांजणगाव असेल, सणसवाडी असेल, तळेगाव असेल, वर्षाला नाही म्हटलं तरी 36,000 कोटी रुपयाचा टॅक्स सरकार जमा होतो. मग प्रत्यक्षात आमच्यासाठी काय, आमच्या परिसरातल्या गावांसाठी काय, काही नाही. ठीक आहे, ते नाही. मग माझ्या ह्या परिसरातली तरुण मुलं इंजिनियर होतात, कोण BE मेकॅनिकल होतं, कोण BE सिव्हिल होतं, कोण इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन. हजारो लाखो विद्यार्थी आमच्या बेरोजगारी त्याच्या खाईमध्ये सापडले. मग कंपन्या काय करतात, ते फायदा घेतात. स्थानिक कोरोना घ्यायचं ना, घ्या. मग 200 लोक मर्सिडीजमध्ये, 500 लोक फॉक्सवॅगनमध्ये, आणि त्यांना अशा स्कीममध्ये घेतात की त्यांना कधीही परमनंट होणार नाही. पूर्वी कधी नीमची स्कीम होती, कधी ही स्कीम.